नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण महाश्वेता या कादंबरीचा 27वा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. 4 प्रहरी बाळासाहेबाला घेऊन धाकट्या आई नरसोबाच्या वाडीहून परत आल्या. वाड्याच्या दारात पाऊल टाकताच त्यांनी नोकराला विचारले, "काय रे शिवा, बापूसाहेब आले का?" "वैजे आईसाहेब, सकाळीच आले." ते ऐकताच प्रसन्न चेहऱ्याने त्या अंतर्भागात गेल्या. तासाभराने चहा पाणी चालू असता त्यांनी माधवची सगळी हालहवाल सुनेला विचारून घेतली आणि म्हटले, "काय ग लिले, जयश्रीने पाहिलं ना बापूला?" "हो." "मग तिची काय इच्छा आहे? तिला तो पसंत आहे का?" "मी तिला तसं स्पष्ट विचारलं नाही, पण एकंदरीत तिच्या मनाचा कल दिसतो आहे. भाऊजी तिच्या मनात भरलेले दिसतात." इथं आल्या दिवशी तिने बापूचा फोटो पाहिला, तो सुद्धा तिच्या मनात भरला होता. "हो, म्हणून तर तिने त्यांच्या खोल्या हौशीने सजवल्या आणि सकाळी भाऊजी आल्यापासून त्यांचं सगळं काम ती मन लावून करते आहे." "मग ठीक. तिच्याबद्दल मी खात्री देते, पण आता भाऊजींच्या मनातला विचार कळल्याशिवाय तिला एकदम स्पष्ट विचारायचं तरी कसं?" "ते खरं, पण सध्या जयश्रीला सतत त्याच्या नजरेसमोर ठेव." "माझ्याकडून मी खटपट करते आहे. भाऊजींचं मन खुश व्हावं अशी व्यवस्था ठेवते आहे." थोडा वेळ आईसाहेबांनी विचार केला आणि म्हटले, "तात्यासाहेब आहे का?" "कचेरीत असावेत, पाहते. असला तर इकडे पाठवून दे." थोड्या वेळाने तात्यासाहेब आत आले. आत येताच धाकट्या आईने म्हटले, "तात्यासाहेब, बापू किती दिवस राहणार आहे?" "बऱ्याच दिवसांनी घरी आलाय तेव्हा 8-15 दिवस राहीलच. तो इथं आहे तोपर्यंत त्याच्या लग्नाचं निश्चित करून टाकायला हवं." "होय, पण तो आजच आला आहे. त्याला एकदम विचारणे योग्य नाही. जरा धीरानं घेतलं पाहिजे धाकटी आई." "अरे, धीराने घेण्यात 3 वर्षे गेली. तो मुंबईला एकटा राहतो आहे. तिथे अनेक नटव्या साळकाया माळकाया असतात. लग्न करणार नाही म्हणता म्हणता एक दिवस त्यांच्यातली एखादी गळ्यात बांधून घ्यायचा. गोऱ्या मुखड्याला भुलून एक कोडी मुलगी घरात आणून त्याने घराण्याची अब्रू घालवलीच आहे. आता पुन्हा आणखी धिंदवडे नकोत बाबा. एकदा झाले म्हणून वारंवार तसे थोडेच होते. कमनशिबाने त्याला दगा दिला, त्याला तो तरी काय करणार. पण पुन्हा आता लग्नाच्या बाबतीत बापू आपल्या शब्दाबाहेर जाईल असं वाटत नाही." "शब्दाबाहेर जायला वाटेल ती धोंड का आम्ही त्याच्या गळ्यात बांधणार आहोत? पहिलीपेक्षा जयश्री 1000 पटीने उजू आहे." आसपास पाहत धाकट्या आईने हलक्या आवाजात म्हटले, "काही झालं तरी हा आपसातला संबंध आता झालाच पाहिजे, तरच झाकली मूठ तशीच राहील. त्याने बाहेरची कुठची मुलगी केली आणि उद्या इस्टेटीच्या वाटणीसाठी तो हटून बसला तर सगळं बिंग बाहेर पडेल. त्याला जमिनीच्या कारभारातलं अजून काही माहीत नाही म्हणून तो गप्प आहे. त्याच्या निम्म्या जमिनी तू तरुण वयात विकून टाकल्यास. आतून सगळी इस्टेट तू पोखरून ठेवली आहेस. ती अब्रू आता तशीच झाकून राहिली पाहिजे. आपसात संबंध झाला तर दोघी बहिणी एकोप्याने वागतील, एकमेकींना सांभाळून घेतील. लीलाचा धाकटीवर दाब राहील आणि इनामदारीचा आब राहील." "धाकटी आई, हे असं केल्याशिवाय गत्यंतर नाही हे मला समजतंय. पण त्याचबरोबर बाबूच्या इच्छेविरुद्ध हे लग्न होऊ नये. आता या लग्नापासून तरी त्याला सुख मिळालं पाहिजे. आपण त्याच्यावर लग्न लादलंय असं त्याला वाटता कामा नये." "सुख न मिळायला काय झालं? जयश्री काय वाईट आहे?" "मुलगी चांगली आहे यात बिलकुल शंका नाही. पण त्याचे मन तिच्याकडे वळेल असे आधी केले पाहिजे." "ते तर मी लीलाला सांगून ठेवलंच आहे. शिवाय जयश्री तशी धूर्त आहे. ती आता वळविल्याशिवाय राहणार नाही. पण तो इथून जाण्यापूर्वी वांगनिश्चय उरकून टाकायला हवा. दरम्यान घटस्फोटाचा अर्ज देऊन टाक कोर्टात. न बघता कोडी मुलगी घरात आणली आणि आता पोटगी देण्याचा भुर्दंड आम्हाला भरावा लागणार." आईसाहेबांच्या इच्छेनुसार सगळी व्यवस्था करण्याचे आश्वासन देऊन तात्यासाहेब तिथून बाहेर पडले. गुऱ्हाळाहून माधव सुरेशसह परत आला तेव्हा रात्रीचे 10 वाजून गेले होते. वाड्याबाहेर भिंतीच्या कट्ट्यावर सायंकाळी लावलेल्या पणत्या आता झोपी गेलेल्या होत्या. फक्त कोपऱ्यावरच्या कोनाड्यातली एक पणती कशीबशी जागृत होती. मधून मधून येणाऱ्या वाऱ्याच्या झोतांची टक्कर देत आपल्या शक्तीप्रमाणे सभोवतालचा अंधार उजळीत उभी होती. वाड्यात सामसूम झाली होती. ते दोघे येताच ओटीवरच्या नोकराने कंदील मोठा केला आणि जिन्यावरून उजेडदाखवीत तो त्यांना खोलीपर्यंत पोहोचवून गेला. माधवच्या दोन्ही खोल्यातून दिवे जळत होते. झोपण्याची व्यवस्था उत्कृष्टपणे केलेली होती. त्याच्या पलंगापलीकडे दुसरी खाट टाकून सुरेशचा बिछाना तयार केलेला होता. माधवच्या पलंगानजीक उशाकडच्या बाजूला छोटे स्टूल ठेवून त्यावर चांदीचा तांब्या फुलपात्र ठेवलेले होते आणि तिथेच 2 हिरव्या चाफ्याची फुले ठेवलेली होती. त्यांचा सुगंध खोलीभर दरवळला होता. शेतात खूप भटकणे झाल्यामुळे दोघेही दमून गेले होते.
उसाचा रस आणि मळातल्या वानगीने पोट जड झालेले होते. बिछाण्यावर रंग टाकतात त्या नव्या जागेत सुरेशला चटकन झोप लागली. पण उबदार बिछाण्यावर रंग टाकून मऊ मऊ उशीवर डोके टेकताच माधवची झोप मात्र पार उडाली. फार दिवसांनी भेटी पडलेला तो पलंग त्याच्या कानात स्मृतिकथा सांगू लागला. पण पण सौंदर्य लोपल्यानंतर आज त्या कथांचा काय उपयोग? त्या स्मृतिकथांकडे पाठ करून त्याने कूस फिरवली. आज सकाळी आल्यापासून त्याचे जे अभूतपूर्व स्वागत झाले होते त्याची तो मनाशी छाननी करू लागला. आपली बडदास्त उत्तम प्रकारे ठेवली जात आहे यात शंका नाही, पण त्यात निरपेक्ष जिव्हाळा नाही, अगर निर्भीड अगत्यही नाही हे तो ओळखून होता. आपल्या भोवती जे रेशमी जाळे विणले जात आहे ते जाळे मजबूत करण्यासाठीच हा सारा खटाटोप आहे हे त्याने जाणले होते. पण या नव्या योजनेत काही एक गैर नाही असेही त्याला वाटत होते. जी मुलगी सकाळपासून त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत होती ती तशी दुर्लक्षणीय खास नाही हे त्याला मनातून पटले होते. हिरव्या चाफ्याचा सुगंध हलके हलके त्याच्या मनात पसरू लागला. त्या रेशमी धाग्यात गुरफटत नव्या भूलभुलावणीत फिरता फिरता मध्यरात्र उलटून गेल्यावर केव्हा तरी तो निद्राधीन झाला. सकाळी दोघांची अभ्यंग स्नाने उरकली. आज चहाची आणि फराळाची व्यवस्था वरच्या मजल्यावर दर्शनी भागातल्या दिवाणखान्यात केलेली होती. त्या विस्तीर्ण दिवाणखान्यात बिछायत अंथरलेली होती. ठिकठिकाणी भिंतीशी गाद्या व लोड तक्क्यांच्या बैठकी होत्या. छताची हंड्या झुमरे लखलखीत केलेली होती. त्या बैठकीवर तात्यासाहेब बसले होते. त्यांच्या पुढे चांदीची फराळाची ताटे होती. वहिनी दाराशी उभ्या होत्या. नोकराच्या पाठोपाठ दोघे येताच तात्यासाहेबांनी म्हटले, या सुरेशराव. बापू ये ना. सुरेशराव, हा आमचा पेशवाई थाटाचा ड्रॉइंग हॉल. पण खेड्यात ही जुनी पद्धत फार सोयीची. अंग न आखडता ऐस पैस बसता येतं. या बसा. बैस बापू. दोघेही बैठकीवर बसले. वडील बंधूं शेजारी एकाच बैठकीवर बसण्याची माधवला सवय नव्हती. तो अदबीने बैठकीच्या टोकावर बसला. बसता बसता त्याने म्हटले, धाकट्या आई आल्या असल्या तर त्यांना भेटून येतो. वहिनीने म्हटले, सासूबाई काल संध्याकाळीच आल्या आहेत. तुमची आठवण करीत होत्या. आता पूजेला बसल्या आहेत. त्यांचा जप पोथीवाचन उरकलं की मी तुम्हाला वर्दी देते. दाराबाहेर उभ्या असलेल्या नोकराला त्यांनी म्हटले, सदू, भटजींना चहा घेऊन यायला सांग. भाऊजी, आता दोघा मित्रांनी हे पुढ्यातलं फराळाचं सारं संपवायला हवं. हं, ते केशरी खाजाचे चिरोटे जयश्रीने मुद्दाम तुमच्यासाठी बनवले आहेत. हं. माधव वहिनीकडे पाहून कळे न कळेसे हसला. त्यांच्या मागे जयश्री उभी असल्याचे त्याच्या लक्षात आले. तात्यासाहेबांनी विचारले, बापू, आज काय प्रोग्राम? तसा विशेष काही नाही, पण सुरेशला आज आसपासचा भाग दाखवणार आहे. वा, जरूर दाखव. सुरेशराव, आमचा हा भाग मोठा बघण्यासारखा आहे. तुम्ही 8 दिवस राहा आणि माधवने म्हटले, तो उद्याच जाणार म्हणतोय. छे छे, अहो कालच आला आहात आणि लगेच उद्या कुठं निघालात? सुरेशने म्हटले, 2 दिवस आपला चांगला पाहुणचार घेतला. छे, अहो पाहुणचाराला अजून सुरुवात कुठे झाले? खेड्यातला खरा पाहुणचार म्हणजे शेतावरचा हुरडा, मळ्यातलं गुऱ्हाळ, ते अजून कुठं झालंय? वहिनींनी धूर्तपणे म्हटले, मग उद्याच गुऱ्हाळाचा बेत करावा. जयश्रीनेही अद्याप आपलं ते नवीन गुऱ्हाळ बघितलं नाही. ठीक आहे, मग उद्याचा बेत होऊन जाऊ दे. तिघे उद्या जातील. उद्या दुपारी जेवण उरकल्यावर गेले की रात्री परत येता येईल. आज कुणाबरोबर तरी मळ्यावर निरोप पाठवावा. फराळ आटोपून माधव आपल्या खोलीत येण्यापूर्वी गुऱ्हाळाचा बेत निश्चित झाला. तासाभराने बाहेर जाण्यासाठी दोघे तयार होत होते. तेवढ्यात नोकराने येऊन वर्दी दिली की आईसाहेबांनी त्याला खाली बोलावले आहे. चल सुरेश. खरोखरच मी येऊ काय? नको बुवा, तूच जाऊन ये. म्हणजे हे रे काय? अरे काल सगळा जुनाट वाडा बघून आलास, मोडक्या गंजक्या ढाली तलवारी पाहिल्यास आणि जी व्यक्ती खरोखर बघण्यासारखी तीच बघणार नाही म्हणतोस? म्हणजे काय? मग हा तात्यासाहेबांनी सुचवलेलं लक्षात आलं की नाही? नाही बुवा. काय सुचवलं? मग हा दिवाणखान्यात आमच्या घराण्यातल्या पुराण पुरुषांची चित्रे त्यांनी तुला दाखवली. तेव्हाच त्यांनी सुतोवाच करून ठेवलंय ना की आमच्या धाकट्या आईसाहेबांचे देशपांडे इनामदार घराण्यातल्या चालू पिढीतल्या पुण्यशील, प्रखर, धर्मनिष्ठ, नीतिमान वगैरे वगैरे आदर्श स्त्रीचं मोठं तैलचित्र करून घ्यायचं आहे. हो मग? मग काय? अरे ते काम तुझ्याकडेच येणार. तेव्हा व्यक्ती एकदा प्रत्यक्ष पाहून घे. चल लवकर. त्याच्या मागोमाग सुरेश निघाला. पुढचा चौक ओलांडून मागच्या चौकाच्या डाव्या टोकाला असलेल्या खोलीकडे दोघे आले. माधवने उपहासात्मक का होईना पण आपल्या काकूचे जे वर्णन केले होते त्यामुळे एका पूज्य व्यक्तीसमोर आपण जात आहोत या विचाराने सुरेश मनातल्या मनात दबून गेला होता.
चौकाच्या पायऱ्या चढून दोघे आईसाहेबांच्या खोलीजवळ आले. माधव आत शिरला. सुरेश बाहेरच ओसरीवर उभा राहिला. माधवने आपल्या काकूला खाली वाकून नमस्कार केला. त्याच्या पाठीवर हात फिरवून आशीर्वाद देत काकूने म्हटले, बापू, किती वर्षांनी नजरेस पडतो आहेस. सोन्यासारखं आपलं घर असताना बाहेर राहून तब्येतीची किती खराबी करून घेतलीस ही. गेल्या 3 वर्षात आपलं वजन चांगलं 10 पौंड वाढलं आहे. इथे आल्यापासून प्रत्येक जण तसे बोलून दाखवतो आहे, पण आईसाहेबांच्या दृष्टीला मात्र आपण वाळलेले दिसतो आहोत. काकूच्या कळकळीचे मर्म त्याच्या लक्षात आल्या वाचून राहिली नाही. तो नुसता हसला आणि मग त्याने म्हटले, माझ्या एका मित्राला तुम्हाला भेटायला घेऊन आलो आहे. तो बाहेर उभा आहे. मग बाहेर उभा कशाला ठेवलात त्याला? आत येऊ दे. माधवने दाराशी जाऊन हाक मारली तसा सुरेश आत आला. उदबत्त्यांचा सुगंध खोलीभर दरवळला होता. समोर पांढऱ्या शुभ्र बैठकीवर किमती काश्मीरी शाल पांघरून बसलेली व्यक्ती वार्धक्याकडे झुकलेली असली तरी देखणेपणाच्या खुणा अद्याप कायम होत्या. तीक्ष्ण नजर, करारी चेहरा, कपाळी अधेली एवढा कुंकवाचा टिळा, खरोखर चित्र काढावे असेच सगळे होते. सुरेश पुढे आला आणि मोठ्या आदर भावाने त्याने खाली वाकून नमस्कार केला. माधवने सुरेशकडे पाहिले. तो एखाद्या दगडी पुतळ्यासारखा उभा होता, पण त्याचे डोळे विस्फारलेले होते आणि नजर त्या बेशुद्ध पडलेल्या स्त्रीवर खिळलेली होती. महाश्वेता कादंबरीचा 27वा भाग इथेच संपला. मध्यंतरी मी तुम्हाला बोलले होते की ज्या दिवशी मला शक्य होईल त्या दिवशी मी 2 भाग नक्की वाचेन. आत्ताच आपण 27वा भाग ऐकलात. आता आपण 28वा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. काही वेळाने माधव वर आपल्या खोलीत आला तेव्हा सुरेश कपडे चढवून जाण्याच्या तयारीने खुर्चीत बसलेला होता. एखाद्या भयानक स्वप्नातून जागे होऊन बसावे तसा तो बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज उडून गेले होते. त्याच्या देखण्या चेहऱ्यावरचे सारे मार्दव लोपले होते. तिरस्काराच्या कठोर रेषांनी आणि कसल्या तरी दुःखद स्मृतिछायेने त्याचा चेहरा व्यापून गेला होता. अर्ध्या तासापूर्वीच अचानक जो प्रकार घडला त्याने तोही दिग्मूढ होऊन गेला होता. श्रीधर हे सुरेशच्या वडिलांचे नाव आहे हे त्याला माहीत होते. जो प्रसंग नुकताच घडला त्याचे स्वरूप त्याच्या काहीसे लक्षात आले होते. आपल्या पुराणप्रिय धर्मनिष्ठ नीतिदंभ काकूंचे पूर्वायुष्यात काहीतरी प्रेम प्रकरण घडले असावे ही गोष्ट कल्पनेत सुद्धा कुणाला खरी वाटण्यासारखी नव्हती. पण तसे काही घडले होते यात शंकाच नव्हती. मघा धाकटी आई बेशुद्ध पडता तो नोकराला हाक मारण्यासाठी बाहेर धावला. पण त्याच वेळी सुरेशला हाती धरून त्याला बाहेर नेत माधवने म्हटले, जा, तू वर जाऊन माझ्या खोलीत बैस. त्याच्या हाकेने नोकर चाकर धावत आले. वहिनीही लगबगीने आल्या. बाहेर कचेरीत बसलेले तात्यासाहेब आणि दिवाणजीही पळत आले. वैद्यराजांना बोलवण्यासाठी 2 नोकर धावले. आई साहेबांना शुद्धीवर आणण्यासाठी चाललेल्या उपायात माधवने यांत्रिकपणे मदत केली. पाणी आणा, कांदा ठेचून नाकाशी धरा, वारा घाला अशा हुकमांची गर्दी जमली. माधवकडे कुणाचेच लक्ष नव्हते, पण या आपत्तीला तोच कारणीभूत झालेला आहे अशी ग्वाही सारांच्या नजरेत दिसत होती. वहिनींच्या नाकपुड्या फुलल्या होत्या आणि कपाळावर आठ्यांचे जाळे उमटले होते. तात्यासाहेब आणि दिवाणजी आल्यावर तो त्या कोलाहलातून निसटला. माशा उठलेल्या मोहळापासून दूर जावे तसे त्याला हायसे वाटले. चौक ओलांडून आपल्या खोलीकडे येत असता घडलेल्या प्रसंगाचे धागेदोरे तो मनाशी जुळवू लागला. सुरेशच्या वडिलांना त्याने प्रत्यक्ष कधी पाहिले नव्हते, पण मुंबईच्या त्याच्या स्टुडिओत त्यांचे जे मोठे पूर्णाकृती तैलचित्र होते ते अगदी हुबेहूब सुरेश सारखेच होते. आता सुरेशला पाहताच धाकट्या आईला आपल्या तारुण्यातल्या प्रियकराची मूर्ती भासमान होऊन त्यावेळच्या सगळ्या स्मृती जागृत झाल्या असल्या पाहिजेत. सुरेशला आपल्या वडिलांचे पूर्ववृत्त माहीत असावे. माधव गुपचूप सुरेशच्या समोरच्या खुर्चीवर बसला. सुरेश त्याच्याकडे पाहत राहिला. मग काहीतरी बोलले पाहिजे म्हणून तो म्हणाला, माधव, झाल्या प्रकाराबद्दल मी फार दिलगीर आहे. आता यापुढे मी इथं राहणं कुठच्याही दृष्टीने इष्ट होणार नाही. सुरेश, तुझ्या मनस्तापाला मी कारणीभूत झाल्याबद्दल मला माफ कर. तुझ्या अशा या मनोवस्थेत आता तू इथं राहा असं मी तरी कुठल्या तोंडाने म्हणू? संध्याकाळच्या गाडीने तू जा. नाही, आत्ताच निघाले पाहिजे मला. पण आता यावेळी निघून तू करणार काय? रात्रीशिवाय आता गाडी नाही. दुपारी मी टॅक्सीचा बंदोबस्त करतो. मिरजेपर्यंत तुला पोहोचवून देईन. छे छे, टॅक्सी शोधण्याची खटपट नको. इथून मिरजेला एसटी जाते. एसटी गाठण्यासाठी इथून 2 मैल चालत जायला हवं आणि आताच 11 वाजले. 11:30 नंतर दुसरी एसटी 3:30ला मिळेल. काही हरकत नाही, मी स्टँडवर थांबेन तोपर्यंत. तो उठला आणि म्हणाला, तिथं सामान नेण्यास कुणी हमाल मिळाला तर बघ जरा. त्याच्या बेतापासून त्याला परावृत्त करणे शक्य नाही हे पाहून आणि तसे करणे कदाचित शहाणपणाचेही ठरणार नाही असा विचार करून माधवने म्हटले,
ठीक आहे, चल. माधव तयार होऊन पुढच्या जिन्याने खाली उतरला. खाली चौकात अगर ओसरीवर कुणीही नव्हते. सगळी मंडळी मागे आईसाहेबांच्या खोलीत जमली होती. तो बाहेर गेला आणि त्याने हमालाला बोलवून आणले. हमालाच्या मागोमाग दोघे खाली आले. तेवढ्यात दिवाणजी लगबगीने कसल्या तरी कामासाठी मागच्या चौकातून पुढच्या बाजूला आले. माधवने त्यांना म्हटले, दिवाणजी, तात्यासाहेब कचेरीत आल्यावर त्यांना सांगा की सुरेश रावांना मी मिरजेला पोहोचवायला गेलो आहे. सुरेशने म्हटले, दिवाणजी, मी तात्यासाहेबांचा निरोप घेऊन जाणे इष्ट होते, पण ते आता गडबडीत आहेत आणि मला तात्कालिक निघणे आवश्यक आहे. तेव्हा ते इथे बाहेर आल्यावर त्यांना हे सगळं सांगा, म्हणावं मी फार दिलगीर आहे. बाहेर पडल्यावर त्याने माधवला म्हटले, माधव, तू बरोबर येण्याची खरोखरच काही आवश्यकता नाही. तुझ्यासाठी नाही सुरेश, मी माझ्यासाठी येत आहे. थोडा वेळ मला या घराबाहेर कुठेतरी राहू दे. सुरेश काही बोलला नाही. दोघेही हमाला मागून दुपारच्या वाढत्या उन्हात निस्तब्धपणे चालत राहिले. हवेत वाऱ्याचा लवलेशही नसल्यामुळे वाढत्या उन्हाच्या वाफाऱ्यामुळे जीव गुदमरत होता आणि विचाराने दोघांची मनेही गुदमरली होती. माधव अधूनमधून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीत होता, पण सुरेश त्याला जेवढ्याच तेवढे उत्तर देऊन निमूटपणे चालला होता. एसटीचा स्टँड म्हणजे एक विशाल वटवृक्षाखाली बांधलेला पार होता. वृक्षाच्या बुंध्याच्या ढोलीत कुणीतरी शेंदूर फासलेला दगड ठेवून तिथे मारुती रायाची स्थापना केलेली होती. गाडीची वेळ नसल्यामुळे पारावर शुकशुकाट होता. हमालाने पारावर सामान ठेवले. सामानाबरोबर सुरेशही मटकन पारावर बसला. तो शरीराने आणि मनानेही विलक्षण गळून गेला होता. त्याचा चेहरा काळवंडून गेला होता, ओढलेला दिसत होता. माधवने हमालाला म्हटले, अरे हे बघ, समोर पलीकडे तो मळा दिसतो आहे ना, तिथे गुऱ्हाळ चालल्याचा आवाज येतो आहे. तिथे जाऊन एक लोटाभर पाणी घेऊन ये. थोड्याच वेळाने हमाल एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हाती लोटाभर उसाचा रस घेऊन आला. दोन्ही तांबे रिकामे करून दोघांनीही आपली तहान भागवली. माधवने पैसे देऊन हमालाला वाटेला लावले आणि सुरेशच्या पलीकडेच बुंध्याला टेकून तो स्वस्थपणे बसला. आजूबाजूला दूरवरपर्यंत सगळीकडे उसाचे मळे पसरले होते. आसपास सावली धरून उभे असलेल्या झाडांचे शेंडे आता हलू लागले होते. त्यावेळपर्यंत सुरेशचे विचारमंथन खूप झाले असावे, कारण त्याने म्हटले, माधव, माझ्या वडिलांच्या आयुष्याच्या बर्बादीचं मूळ मला इथे दिसेल असं मला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं. सुरेश, या झालेल्या प्रकाराने मी इतका सुन्न होऊन गेलो आहे की माझी विचारशक्ती कामच करेनाशी झाली आहे. अशा धर्मनिष्ठ नव्हे धर्मांध स्त्रीच्या पूर्वायुष्यात असं काही एखादं प्रकरण घडलं असेल अशी कधी कल्पना सुद्धा कोणाला यायची नाही. सुरेश, तुझ्या आईच्या लग्नाआधी हे प्रेम प्रकरण घडलं असणार. सुरेशने काही प्रत्युत्तर केले नाही. थोडा वेळ तो गप्प बसून राहिला. मग त्याने म्हटले, विधी घटनेने मला इथं ओढून आणून जे दाखवलं ते तूही पाहिलंस, तेव्हा तुला आता सगळी हकीकत सांगून टाकणे चांगले. मला समजू लागल्यापासून माझे दादाच, वडील, माझं संगोपन करीत आले असल्याचं मला आठवतं. आंघोळ घालणं, भरवणं, दुपारी मांडीवर थोपटून झोपवणं, हर एक गोष्ट ते स्वतः करीत असत. घरात मला सांभाळायला आणि स्वयंपाक पाण्याला एक बाई ठेवलेली होती, पण त्या बाईवर मला सर्वस्वी सोपवीत नसत. आमचं हैदराबादचं घर मोठं होतं. तिथे पुढच्या भागात दादांचा मोठा स्टुडिओ आणि आतल्या 4 खोल्यात बिराड. स्टुडिओत काम करतानाही ते मला आपल्या नजरेसमोरून दूर करीत नसत. ऐन तिशीचं त्यांचं तरुण वय, उत्तम आर्थिक स्थिती, कुशल चित्रकार म्हणून वाढता नावलौकिक, त्यामुळे योग्य स्थळाच्या शोधात असलेले अनेक वधूविते त्यांच्याकडे येत. पण दादा दारातूनच त्यांना परतवून लावीत. लग्नाचा विषय कोणी काढलेला त्यांना खपत नसे. ते चिडत. त्यांची ही संसार विन्मुक्ता पुत्रप्रेमामुळे आहे की पत्नीवरील एकनिष्ठ प्रेमामुळे आहे, नेमकं कारण कोणतं याविषयी लोक मनाशी तर्क करीत. पण एकंदर स्त्री जातीविषयी त्यांची मते अत्यंत अनुदार आणि तुच्छता दर्शक असत. त्यांचे विचार आणि वृत्ती यातील ही भिन्नता, हे स्वभाव वैचित्र्य त्यांच्या स्नेही मंडळींना विचित्र वाटे. घरात संसार विन्मुक्ता आणि बाहेर स्वैराचारी स्वच्छंदी वर्तन यांचा कुणालाही मेळ घालता येत नसे. त्यांच्या स्वैराचारातही एक मोठं वैशिष्ट्य होतं. धंदेवाईक वेशेच्या दारी ते चुकून सुद्धा कधी फिरकले नाहीत. त्यांचं रूप, त्यांचं तारुण्य, त्यांचा रुबाब आणि त्यांची कला यावर भाळून कित्येक तरुण स्त्रिया आणि मुली त्यांच्या कलेचे नमुने पाहण्याच्या मिशाने तर कधी चित्रे काढून घेण्याच्या निमित्ताने त्यांच्या स्टुडिओत येत. बाह्यतः त्यांच्या कलेवर भाळून, पण मनातून या धुंद कलावंताकडे आकर्षित होऊन. माधवने मध्येच म्हटले, म्हणजे पुत्राच्या जीवनातही या गोष्टींची पुनरावृत्ती झाली, त्याच गोष्टी पित्याच्याही? होय. 24 तास पित्याच्या सहवासात राहिल्यामुळे त्यांचे आचार विचार माझ्या रक्तात भिनले. त्यांची स्त्रीविषयक मते माझ्या मेंदूने अक्षरन अक्षर टिपून घेतली.
मी शाळेत जाण्या इतका मोठा झाल्यानंतर दादांनी मला बोर्डिंगमध्ये ठेवलं. शिक्षणात माझी किती प्रगती होती हे पाचगणीला आपण बरोबर शाळेत होतो तेव्हा तुला कळलंच होतं. अनेक शाळा हिंडल्यावर मग दादांनी मला घरीच आपणाजवळ ठेवून माझं चित्रकलेचं ज्ञान वाढवलं. दादांच्या स्टुडिओत अनेक उत्तमोत्तम चित्रे होती. त्यांचं स्टुडिओ आणि घर म्हणजे दुर्मिळ चित्रांचं एक उत्कृष्ट संग्रहालय होतं. पोर्ट्रेट पेंटिंगमध्ये दादांना त्यावेळी तुल्यबळ असा कुणीही नव्हता. निजामाच्या राजवाड्यात आणि तिथल्या म्युझियममध्ये आजही माझ्या दादांच्या हातची काही तैलचित्रे टांगलेली दिसतील. मला एका गोष्टीचं सतत आश्चर्य वाटे. दादांच्या एवढ्या चित्रात माझ्या जन्मदात्रीचं एकही चित्र स्टुडिओत अगर आमच्या घरात नव्हतं. मला आठवतं, मी 6-7 वर्षांचा असताना एकदा सरदार घराण्यातल्या एका स्त्रीचं पूर्णाकृती तैलचित्राचं काम दादांकडे आलं होतं. दादांचं ते काम इतकं उत्कृष्ट झालं होतं. चित्रातल्या त्या स्त्रीची गुलाबाच्या पाकड्यांसारखी मुलायम त्वचा, गोंडस बांधा, भावदर्शी चेहरा, आजही ते चित्र माझ्या नजरेला जसंच्या तसं दिसतं आहे. त्या चित्रातल्या सुंदर बाईंकडे मी तासनतास पाहत असे. एक दिवस तीव्रतेने माझ्या मनात विचार आला, आपली आई दिसायला कशी होती? तिचे नाक, तिचे डोळे, एक एक अवयव मी कल्पनेने रंगवू लागलो. संध्याकाळी दादा बाहेरून कुठूनचे घरी येतात त्यांना मी म्हटले, दादा, माझ्या आईचं असं एक छान चित्र काढा ना. दादा, माझी आई कशी होती हो? ते एकदम गंभीर झाले. मग त्यांनी मला उचलून छातीशी घट्ट धरून हसत म्हटलं, तुला छोटे नवाबसाहेब बनवून तुझंच एक सुरेख चित्र काढूया. दुसऱ्या दिवशी त्यांनी खरोखरच त्याप्रमाणे केलं. माझ्या आनंदात, माझ्या नव्या रूपात त्यांनी आपली कुठली तरी अप्रिय स्मृती बुडवून टाकली. माझ्या जन्मदात्रीचं नाव काढलं की त्यांच्या अंतर्यामी व्यथेची जबरदस्त कळ उठते हे जाणतेपणी माझ्या लक्षात आल्यावर मी ती गोष्ट कटाक्षाने टाळू लागलो. पण दादांची ही विचित्र तऱ्हा माझ्या मनात सारखी तरळत राही. ही तऱ्हा कधी कधी एखाद्या रहस्यासारखी वाटे. इथलं चित्रकलेतलं शिक्षण पुरं झाल्यावर पुढील शिक्षणासाठी दादांनी मला पॅरिसला पाठवलं. तिथलं वातावरण माझ्या वृत्तीला पोषक झालं. पॅरिसला असताना एकदा माझ्या पत्रात कसा कोण जाणे विचारांच्या भरात मी दादांच्या त्या विचित्र वर्तनाचा उल्लेख केला. पत्र टपाल पेटीत टाकून खोलीवर आल्यानंतर ती गोष्ट माझ्या लक्षात आली. आपण तो उल्लेख केला नसता तर बरं झालं असतं असं वाटलं. आणि दर आठवड्याला येणाऱ्या दादांच्या पत्राचा नेम टळला तेव्हा तर माझ्या मनाला विलक्षण रुखरुख लागली. त्यांचे मन नकळत दुखावल्याबद्दल मी त्यांना दिलगिरी दर्शक खूप मोठं पत्र लिहिलं. 2 आठवड्यानंतर त्यांचं पत्र आलं. त्या पत्रात त्यांनी त्यांच्या विचित्र तऱ्हेचा खुलासा केला होता. नव्हे, त्यांची सगळी मनोव्यथा त्यांनी उघड केली होती. बोलता बोलता सुरेश थांबला. माधव कानात प्राण गोळा करून ऐकत होता. कथासूत्र तुटलं. ती क्षणिक स्तब्धताही त्याला असह्य झाली. पण त्या स्तब्धतेचा भंग करण्याचाही त्याला धीर होईना. थोड्या वेळाने सुरेशने म्हटले, त्यावेळी दादांनी शिक्षण संपवून चित्रकार म्हणून नुकतीच सुरुवात केली होती. ज्या सुंदर मुलीनं त्यांच्या हृदयात पहिलं प्रेम जागृत केलं होतं तिला त्यांनी देवते समान मानलं. त्या मुलीनं त्यांचं भावविश्व फुलविलं. नाना प्रकारे त्यांना भुलविलं. प्रेमाच्या भूलभुलावणीत तिने दादांना फिरवीत इतक्या दूरवर नेलं की आदर्श संसाराचे मनोरथ रचायला कुठचाच प्रत्यवाय नव्हता. उलट जी गोष्ट विवाहाची खात्री गृहीत धरून तिच्या स्वेच्छेने घडली होती तिचा विचार करता शक्य तेवढ्या लवकर लग्न उरकून टाकण्याची घाई करणेच आवश्यक होते. पण एक दिवस अचानक तिचं मन बदललं. कुठल्याशा एका इनामदाराने तिला मागणी घातली होती. प्रीतीपेक्षा इनामदारीण बनण्याची तिची आकांक्षा प्रबळ ठरली. तिला दिवस गेल्याचं तिच्या आई वडिलांना कळलं होतं. पण श्रीमंतांच्या बाबतीत कसलीच अडचण येत नाही. अब्रूच्या काळ्या डागावर सोन्याचा पिवळा धमक पत्रा मढविता येतो. त्या वेळेपर्यंत स्त्रीच्या चांगुलपणावर दादांचा विश्वास होता. स्त्री निष्ठावंत असते अशी त्यांची समजूत होती. तो विश्वास, ती समजूत या अनपेक्षित प्रसंगाने पार उडून गेली. त्या कलावंतांचं भाऊक मन खचलं. त्यांनी ते गाव सोडलं. काही काळ ते भटकत राहिले, काहीशा भ्रमिष्ट अवस्थेत. पंढरपूरला गेले तेव्हा तिथला अनाथाश्रम बघण्यासाठी सहज म्हणून गेले. तिथे 2 वर्षांचा एक मुलगा त्यांना स्वतःची प्रतिकृती असावी असा दिसला. कालगणना, हिशेब, चौकशीत मिळालेली जुजबी माहिती या साऱ्यांवरून तो मुलगा कोण याची खात्री पटली. आपल्या त्या मुलाला त्यांनी घरी आणलं. त्यांची भ्रमंती थांबली. त्यांच्या जीवनाला स्थैर्य आलं. दादांनी हे सगळी हकीकत लिहून पुढे लिहिलं होतं. सुरेश, माझ्या स्वैराचारांच्या मुळाशी सूड भावना होती. साऱ्या स्त्री जातीवर मी सूड उगवला. दारूच्या थेंबाला आज मितीला मी कधी स्पर्श केला नाही. कारण
व्यसनाचा मला तिटकारा आहे, पण स्त्रीच्या बाबतीतला माझा उपभोग हे व्यसन नव्हतं, तो निव्वळ सूड होता. हृदयात बाळगलेली श्रद्धा पार जमीनदोस्त होऊन निराशेने पिचलेल्या पिसाटाची ती नशा होती. माझ्या दादांचं तेच शेवटचं पत्र. कारण त्या पत्राच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या एका स्नेहाची तार आली की दादा मोटार अपघातात सापडून मृत्युमुखी पडले. तो खरोखर अपघात होता की आत्महत्या होती हे आजही मला सांगता येत नाही, पण दुसऱ्या गोष्टीची शक्यता अधिक असावी असं मात्र मनाला वाटतं. मी लगेच परतलो. हैदराबादच्या घराची आवराआवर करताना त्यांच्या बॅगेत एक फोटो सापडला आणि तीच तीच व्यक्ती आज अचानक मला तुझ्या वाड्यात. माधवने मध्येच म्हटलं. कळलं सुरेश, कळलं. सगळं काही लक्षात आलं. पण त्याचे ते उद्गार सुरेशच्या कानी गेले नाहीत. तो पुढे बोलतच राहिला. माधव, दादांच्या त्या पत्राने सुडाची ठिणगी माझ्या हृदयात पडली. दादांना आपल्या सुडाचं विष आपल्या कलेत कधी येऊन दिलं नव्हतं. त्यांचं जीवन खूप गढूळलेलं होतं, पण त्यांची कला अगदी विशुद्ध आणि पवित्र राहिली होती. मी तो भेदभाव ठेवला नाही. मिळेल तिथे मारायचं या ईर्षेने मी माझ्या कलेतूनही स्त्रीची विटंबना केली. स्त्रीची विटंबना करण्यासाठीच माझी कला मी अक्षरशः राबवली. बापू, मला वाटतं जीवन प्रवाह, मग तो सृष्टीचा असो अगर सृष्टीत वावरणाऱ्या प्राण्याचा असो, फार काल अनिर्बंध राहू नये असा नियतीचा नियम असावा. या अप्रतिबंध प्रवाहाला काळ कुठेतरी किनाऱ्याची कडा टाकतो. केव्हा तरी, केव्हा तरी नव्हे, पण त्याने ठरवलेल्या वेळी तो मर्यादा घालतो. माझ्या जीवनातही अखेर तो क्षण आला आणि गंगा किनारी माझ्या अनिर्बंध जीवनाला किनारा मिळाला. गंगा किनारी म्हणजे? सुरेश, तू केव्हा गेला होतास गंगा किनारी? सुरेशने सगळी हकीकत सांगितली आणि मग त्याने म्हटले, माधव, त्या अभिनव आश्रमात माझा पुनर्जन्म नव्हे, खरा जन्म झाला. तिथे मी शापमुक्त झालो. तिथे मी अर्भकावस्थेपासूनच सगळ्या अवस्थांचा अनुभव घेतला. खरं मातृवात्सल्य तिथं मला मिळालं. जगन्माता स्त्रीचं सत्य स्वरूप मला कमलामाईच्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्या कुरूप विद्रूप साध्या स्त्रीत मला अलौकिक सौंदर्याचा साक्षात्कार घडला. त्या सौंदर्यापुढं कुणाचंही मस्तक आपसूक झुकावं. माधव, त्या आश्रमात मला सौंदर्याचा खरा अर्थ कळला. आपण जगणे आणि दुसऱ्याला जगू देणे ही प्राण्याची मूलभूत प्रवृत्ती, हीच नैसर्गिक सहकार वृत्ती. पण स्वतःच्या जीवनाकडे पाठ फिरवून केवळ दुसऱ्याला जगवण्यात माणसाची जी क्वचित दुर्मिळ उदात्तता दिसते, तेच मानवाचं खरं सौंदर्य. चिरंतन आणि जीवनाला दिव्यत्व प्राप्त करून देणारं तेच खरं सौंदर्य. कमलामाईजवळ हे मी शिकलो. थोड्या वेळापूर्वी निस्तेज असलेला त्याचा चेहरा विलक्षण तेजाने उजळून निघाला होता. त्याची जीवनकथा आणि त्याच्या आयुष्यातले हे विलक्षण स्थित्यंतर माधव स्तिमित नजरेने पाहत होता. बोलता बोलता सुरेश किंचित हसला. त्याने म्हटले, माधव, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, हे सूत्र देशाच्या आणि समाजाच्या बाबतीत जसं घडतं तसं ते यः कश्चित माणसाच्या जीवनातही घडतं. तसं नसतं तर मूलभूत मानवी मूल्याची परंपरा केव्हाच नामशेष झाली असती. एसटी आली आणि दोघेही मिरजेला पोहोचले. हुबळीकडे जाणारी एक गाडी स्टेशनात उभी होती. सुरेशने त्वरा करून तिकीट काढले. माधवने म्हटले, अरे, तू हैदराबादला जाणार? नाही, आता हैदराबाद सोडून इतर सगळीकडे फिरणार आहे. तो गाडीत बसल्यावर त्याने म्हटले, माधव, तात्यासाहेबांची निवड तशी वाईट नाही. तू लग्न करून संसाराला लाग. आता फार दिवस अविवाहित राहून स्वच्छंद जीवन जगू नकोस. माधव क्षणमात्र स्तब्ध राहिला. मग त्याने झटकन म्हटले, सुरेश, मी अविवाहित नाही. माझं लग्न झालेलं आहे. कालपासून तुला मी हे सांगेन सांगेन म्हणतो आहे. आज सांगणार होतो. माझी पत्नी. पण तो हे एकादमात बोलत होता त्याच वेळी गार्ड कर्ण कर्कश शिट्टी फुंकीत होता. त्याच्या हातातले हिरवे निशाण हवेत फडफडले आणि गाडी सुरू झाली. आपले शब्द सुरेशला ऐकू गेले की नाही हे त्याला कळेना, पण ते ऐकू गेले नसावेत असे त्याच्या चेहऱ्यावरून माधवला वाटले. गाडी हळूहळू पुढे निघून गेली. माधव काही वेळ तसाच त्या रिकाम्या फलाटावर उभा होता. मग हळूहळू तो वेटिंग रूमकडे गेला आणि तिथल्या आराम खुर्चीत बराच वेळ पडून राहिला. रात्री 8च्या सुमारास तो घरी परत आला तेव्हा मिरजेच्या एका तज्ञ डॉक्टरची गाडी दाराशी उभी होती. तो आत आला. पुढच्या चौकात एक मोलकरीण पणत्या लावीत होती. तो पुढच्या जिन्याने आपल्या खोलीत आला. त्याच्या खोलीत अद्याप दिवा आणून ठेवला नव्हता. नोकराला हाक मारून दिवा आणायला सांगण्याच्या भानगडीत न पडता तो तसाच अंधारात खुर्चीत बसून राहिला. थोड्या वेळाने डॉक्टर गाडीत बसून गेल्याचा आवाज त्याच्या कानी आला.
काही वेळाने सदू दिवा घेऊन आत आला. खुर्चीत बसलेल्या माधवकडे त्याने काहीसे दचकून पाहिले आणि काही न बोलता अंग चोरून तो हलकेच खोली बाहेर पडला. त्याने कुणाला तरी उत्तर दिले. होयजी, खोलीत आहेत. तात्यासाहेब आत आले. त्यांनी म्हटले, कुठे जाऊन आलात? त्यांच्या प्रश्नाचा रोख आणि स्वराचा नूर काही वेगळाच आहे याची माधवला स्पष्ट जाणीव झाली. त्याने म्हटले, सुरेशला पोहोचवायला मिरजेला गेलो होतो. त्याला आजच जाणे जरुरीचे होते. त्याला मिरजेपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था दुसऱ्या कुणीही केली असती. नोकर होते, दिवाणजी होते, कुणीही बरोबर गेला असता. पण सगळे कामात गुंतले होते म्हणून म्हणून तू गेलास. धाकट्या आईच्या मनावर आघात करून ती बेशुद्ध पडल्यावर तिला तशीच टाकून तू जो खुशाल निघून गेलास तो आत्ता येतो आहेस. आल्यावर एका शब्दानेही तिची वास्तपुस्त न करता इथं निश्चिंतपणे बसून राहिला आहेस. एवढी बेफिकिरी, एवढा निर्दयपणा. बापू, तुझं आणि धाकट्या आईचं पटत नाही. तिच्याविषयी तुझ्या मनात अढी आहे हे मला माहीत आहे. पण तू इतक्या उलट्या काळजाचा असशील असं मात्र मला वाटलं नव्हतं. अरे, तिला मूर्छा येण्याएवढं तू तिला बोललास तरी काय? मी काही एक बोललो नाही. काही एक बोलला नाहीस? मग काय तुझं नुसतं तोंड पाहून तिला फीट आली? डॉक्टर म्हणाले तिच्या मेंदूवर कसला तरी जबरदस्त आघात बसल्यामुळे तिला फीट आली होती. अजूनही ती पूर्ण शुद्धीवर आलेली नाही. शुद्धीवर आल्यावर तिला कदाचित स्मृतिभ्रंश होईल असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. आणि तू चक्क म्हणतोस की मी काही बोललो नाही. ते काही नाही. काय घडलं ते मला कळलंच पाहिजे. बोल. तात्यासाहेबांच्या स्वरातली उग्रता भयानक होती. आपणावर वृथा दोषारोप येत आहे आणि त्यापायी आपली मानहानी होत आहे असे पाहताच तो भडकला. त्याने जोरात म्हटले, मग ऐका काय घडलं ते. धाकट्या आई. पवन वेगाने पळणारा घोडा लगाम जोरात खेचता जागच्या जागी थांबावा तशी त्याची जीभ एकदम थांबली. कष्टाने मन आवरून त्याने संथ स्वरात म्हटले, मला न रुचणारे काही शब्द धाकट्या आईने उच्चारले त्यामुळे चीड येऊन मी त्यांना कटू बोललो. तू स्वतःला कोण समजतोस? कोण? तिला दुरुत्तरे करण्या इतकी तुझी मजल पोहोचली? जिचा आम्ही मान राखतो, जिला सारे गाव देवासमान पुजते, जिला आम्ही कधी एका शब्दानेही दुखवीत नाही, तिला तू बिनदिक्कत वाटेल ते बोलतोस? हा अधिकार तुला कोणी सुपूर्द केला? माधव, मी तुला सांगतो याचा परिणाम ठीक होणार नाही. तुला. इतका विलक्षण द्वेष त्यांच्या अंगी चढलेला माधवने आजपर्यंत कधी पाहिला नव्हता. क्षणाक्षणाला त्यांचा आवाज चढत होता. बाहेर गॅलरीत नोकर चाकर जमले होते. त्यांचा चोरटा पायरव त्या गडगडाटातूनही माधवच्या कानी पडत होता. तात्यासाहेबांचा क्रोधाविष्कार चालूच होता. ते ताड ताड बोलत होते. अरे, स्वतःच्या घराण्याविषयी ज्याला प्रेम वाटत नाही, घराण्याच्या प्रतिष्ठेची ज्याला पर्वा नाही, त्याला वाडवडिलार्जित इस्टेटीवर हक्क सांगण्याचा तरी काय अधिकार आहे? वास्तविक यावेळी ही गोष्ट बोलायची काहीच जरुरी नव्हती. माधव त्यातला सूचितार्थ समजला. इतका वेळ तो बाह्यतः स्वस्थ पण मनातून विलक्षण अस्वस्थ होऊन गेला होता. त्याने म्हटले, तात्यासाहेब, इस्टेटीविषयी आजपर्यंत एकही शब्द कधी उच्चारल्याचे मला स्मरत नाही. आज तुम्ही म्हणता म्हणून सांगतो. इस्टेटीची एका कपरदिकेचीही मला इच्छा नाही आणि अपेक्षाही नाही. हवं असेल तर या क्षणाला तसे लिहून देतो. तात्यासाहेबांचा वाक प्रवाह खुंटला. 2 क्षण ते तसेच स्तब्ध राहिले आणि मग काही न बोलता निघून गेले. माधव तसाच बसून राहिला. तासाभराने नोकर दाराशी डोकावला आणि त्याने जेवणाची वर्दी दिली. माधवने म्हटले, मला भूक नाही, माझी वाट पाहू नका म्हणून सांग जा. नोकर गेला. निरोप पोहोचतात तात्यासाहेब वर आले. बापू, जेवायला चल. मघाच्या उग्रतेचा आता लवलेशही त्यांच्या स्वरात नव्हता. माधवने म्हटले, खरोखरच मला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. मला तरी कुठे भूक आहे, पण चल थोडं खाऊन घेऊया. जवळ येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवीत त्यांनी म्हटलं, उठ बापू. त्यांच्या स्वरातले मार्दव आणि आर्जव पाहून माधव नाईलाजाने उठला. जेवणानंतर लगेच तो आपल्या खोलीकडे परतला. जिन्याच्या तोंडाजवळ आणि गॅलरीच्या कठड्यावर रांगेने ठेवलेल्या पणत्या वाऱ्याच्या झोताने विझल्या होत्या. आज संध्याकाळपासून चांगलाच गार झोमरा वारा सुटला होता. तो अंधारातून चालत आपल्या खोलीत आला. देव्यावरच्या दिव्याची ज्योतही खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या झोताने हेलकावत होती. दिव्याची वात त्याने बारीक केली आणि खिडकीशी जाऊन उभा राहिला. बाहेर सगळीकडे अंधार मिट्ट होता. दुपारी सुरेशच्या तोंडून त्याची जी जीवनकथा त्याने ऐकली होती त्याचे मूळ आपल्या या वाड्यात आहे हे रहस्य कळल्यापासून त्याचे मन विलक्षण हादरून गेले होते. तो निस्तब्ध सामसूम झालेला जुना वाडा त्याला एखाद्या रहस्य कथेतल्या भुयारी पडक्या वाड्यासारखा भयान वाटू लागला.
त्याचे सुन्न मन आतल्या आत गारठून गेले. पण दुसऱ्याच क्षणी ते खळबळून उठले. या इनामदार वाड्यात पाऊल टाकल्यापासून आईसाहेबांचे पद मानाने मिरवीत साऱ्या वाड्यावर अधिराज्य गाजविणाऱ्या या पाताळयंत्री बाईबद्दल माधवला कधीच आपलेपणा वाटला नव्हता. त्याच्या मनात अगदी प्रथमपासून तिच्याविषयी एक प्रकारची अढी होती. तिचा धर्मांधपणा आणि सोवळ्या ओळ्याचा अतिरेक त्याला नेहमीच हास्यास्पद आणि आदरशून्य वाटत असे. पण हा सोवळेपणा, हा धर्मनिष्ठपणा हे सगळे ढोंग आहे. पापाचरण लपविण्यासाठी ओढलेला तो एक बुरखा आहे, हे सत्य आज त्याला अचानक दिसून आले. पूजा अर्चा, देवकार्ये या सगळ्या बाह्य उडंबराखाली अनितीची घाण आढळून येताच त्याचे मन घृणेने भरून गेले. विमल चारित्र्याचा, सतीत्वाचा खोटा बुरखा आज नियतीने एकाएकी फाडून दूर करताच तिच्या प्रतारणेचे आणि चारित्र्यहीनतेचे जे ओंगळ रूप त्याला दिसले ते पाहून तो रोमरोमी धगधगला. या ढोंगी स्त्रीने एका भाऊक कलावंताचे सगळे आयुष्य उद्ध्वस्त केले. पोटच्या गोड्याला खुशाल अनाथाश्रमाच्या उकिरड्यावर फेकून ही नीतीभ्रष्ट निष्ठुर स्त्री आजपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत आली. याच कलंकित स्त्रीच्या वर्चस्वाखाली आपल्या सालस सतीमातेला दबून राहावं लागलं होतं. याच नीच स्त्रीने ती सगळी गतकाल चित्रावरी त्याच्या नजरेसमोर आली. त्याच्या आईचा शांत सात्विक चेहरा त्याच्या दृष्टीसमोर उभा राहिला. आपल्या पवित्र आईला या कलंकित स्त्रीच्या पापाने डागाळलेल्या डाग तो एकदम दचकला. नजरेसमोरचा आईचा चेहरा लुप्त होऊन तिथेच सुधाचा चेहरा दिसला. त्याच्या आईच्या चेहऱ्यासारखा शांत, तसाच सात्विक. तो चेहरा पाहताना त्याच्या विचार प्रवाहावर नवे तरंग उठू लागले. कोडाच्या एका डागामुळे तिला या वाड्यात याच पापी स्त्रीने कसे अस्पृश्य ठरवले होते हे त्याला आठवले. म्हणजे चोरानेच न्यायाधीश बनून साधूला फाशी द्यावे किंवा पतिताने दुसऱ्याच्या पापाचे मोजमाप घ्यावे, तसलाच हा प्रकार घडला. उघड उघड अन्यायाचे हे विधायक दर्शन घडताच त्याचे मस्तक त्वेषाने शिनशिनले. त्याची सत्सद विवेक बुद्धी खळबळून उठली. त्याचे प्रक्षुब्ध मन फुतकारू लागले. सोळ्या ओळ्याच्या अगर धर्माचरणाच्या कक्षा मला माहीत नाहीत, मी त्या मानित नाही. पाप पुण्याच्या कल्पनेवर माझा विश्वास नाही. पण तरी सुद्धा कोडाच्या या डागापेक्षा या मानभावी काकूच्या पापकृत्याचा डाग कितीतरी भयंकर आहे. लज्जास्पद आहे, लज्जास्पद आहे. हाच कलंक, हाच पापाचा डाग घराण्याची अब्रू पार धुळीला मिळवणारा आहे. कोडाचा डाग नव्हे. सुधाला कोडाचा डाग उठला त्यात तिचा दोष? कोड उठले हे निश्चित पाप नाही. मग त्या सर्वस्वी निर्दोष निष्पाप स्त्रीला पापी, अस्पृश्य, त्याज्य ठरवून या घराबाहेर का घालवण्यात आलं? आणि जी खरोखर पापी, जिच्या कलंकाचा डंका वेशीवर वाजवायला हवा, जिच्या पापाचा डाग उघड करून सगळ्या गावाला दाखवायला हवा, ती आज उन्नत मस्तकाने इथे वावरत आहे. असं का? ते काही नाही. हा अन्याय यापुढे छपवून ठेवणं शक्य नाही. या अन्यायाचा न्याय झालाच पाहिजे, या क्षणी झाला पाहिजे. त्वेषा वेगाने खिडकीपासून दूर सरकून तो दाराकडे वळला. पण त्याच क्षणी भडकलेल्या त्वेषाग्नीतून काही ठिणग्या ओढून त्याच्या हृदयाला चटके देत गेल्या. त्या वेदनांनी तो एकदम कळवळला आणि जागच्या जागी थबकला. त्या चटक्यांना वाचा फुटली. होय, सुधावर अन्याय झाला हे तर निश्चित. पण एवढाचा डाग बघून सारे घर तिच्या विरुद्ध गेले तेव्हा तू तिच्या बाजूला का उभा राहिला नाहीस? तू तिचा पती ना? कोड म्हणजे काय याची शहरातल्या 4 डॉक्टरांकडे जाऊन चांगली चिकित्सा करून तू आला होतास. पुन्हा पुन्हा त्यांना प्रश्न विचारून कोड म्हणजे काय याची संपूर्ण माहिती तू मिळवली होतीस. एका तज्ञ डॉक्टरने तुला त्यावेळी समजावून सांगितले होते की कोड म्हणजे कुठचाही भयंकर रोग नाही. नव्हे, कोड हा रोगच नव्हे. कोड म्हणजे केवळ त्वचेचा पालटलेला रंग. कोडाचे डाग संपूर्ण निरुपद्रवी असतात. माणसाच्या आरोग्याला त्यामुळे कुठचाही धक्का लागत नाही. ही सगळी माहिती तुला मिळाली होती ना? मग हे सारं कळून सवरून तिचा कुठचाही अपराध नसताना तिचा तू का त्याग केलास? तिच्या डागावर उपचार करून पाहण्याचे प्रयत्न तू का केले नाहीस? नीतिभ्रष्टता हे जसं पाप आहे तसेच कर्तव्य परान्मुखता हे सुद्धा पाप आहे. या पापाला तू का प्रवृत्त झालास? सौंदर्याच्या मोहाला, सौंदर्याच्या कल्पनेला बळी पडूनच ना? दुर्दैवाने तिच्या त्वचेचा रंग पालटताच तुझ्या प्रीतीचा रंग का उडाला? अनिती इतकीच निष्ठाशून्यताही तिरस्करणीय आहे. दुसऱ्याच्या अन्यायाचा जाब विचारायला तू सिद्ध झाला आहेस, पण तुझ्या अन्यायाचा जाब तुलाही विचारायला नको का? आज सुद्धा जे शरमजनक जीवन जगते आहे त्याचे कारण तूच आहेस, तुझी काकू नाही. गेल्या 3 वर्षात आपल्या धर्मपत्नीची तू एका शब्दानेही विचारपूस केली नाहीस. ती कशी आहे,
कशा प्रकारे राहते आहे. विचार वाकताडनाने तो विलक्षण अस्वस्थ बनला आणि खोलीत येरझाऱ्या घालू लागला. हृदय मंथनातून निघत असलेले मनाचे बोल अगदी सत्य आहेत. प्रत्युराला कुठेही जागा नाही याची जसजशी त्याला जाणीव होऊ लागली तसतशी त्याची बेचैनी वाढू लागली. येरझाऱ्या घालण्यात किती वेळ लोटला कोण जाणे, पण रात्र बरीच झाली असावी. वाड्यात जिकडे तिकडे सामसूम झाले होते. खाली चौकात ओसरीवर झोपलेल्या नोकराच्या घोरण्याचा आवाज अस्पष्ट वर ऐकू येत होता. येरझाऱ्या घालून पाय थकले तसा पलंगावर पडण्यासाठी तो आज झोपण्याच्या खोलीत गेला. त्या शांत निस्तब्ध मंद प्रकाशित शयनगृहात पाऊल टाकताच आपण भूतकाळात येऊन ठेपल्याचा त्याला भास झाला आणि त्या आभासामुळे त्याला एकाकी वाटू लागले. तो पलंगावर बसला. काल रात्री ज्या स्मृतींना त्याने हाताच्या झटक्यासरशी दूर केले होते त्या स्मृतींना तो आता व्याकुळ होऊन दोन्ही हातांनी आवेगाने जवळ ओढू लागला. कपाटाचे दार उघडताच भुरकन उडून अंगा खांद्यावर बसणाऱ्या कबुतरांप्रमाणे असंख्य स्मृतींनी त्याला वेढून टाकले. एक ना दोन, कितीतरी अनंत स्मृती. हो, याच पलंगावर सुधाबरोबर सुखदुःखाच्या गोष्टी करण्यात रात्रीच्या रात्री निमिषार्धात सरल्या होत्या. याच ठिकाणी एकमेकांवरील प्रीतीचे मोजमाप घेताना आपण आपल्या अचल प्रेमाची तिला खात्री दिली होती, वचनांची देवघेव केली होती. याच ठिकाणी जादूगाराच्या हातातल्या रंगीत रुमालातून एकामागून एक अनेक रुमाल निघत राहावेत तशी एका स्मृतीतून दुसरी स्मृती उलगडत राहिली. सगळ्या स्मृती गोड, पण त्या मधाळ स्मृतींना आता पश्चात्तापाचा डंख होता. त्या पश्चात्ताप दंशाने त्याचे हृदय विदीर्ण झाले, व्याकुळ बनले. त्या पलंगावर त्याला एकट्याने झोपवेना. तो उठला आणि बाहेरच्या खोलीत आला. थोडा वेळ खिडकीशी उभा राहिला, मग आरामखुर्चीत पडला. संध्याकाळी तात्यासाहेबांनी इस्टेटीविषयी जे उद्गार काढले होते ते त्याला आठवले. त्याचे मन विषण्ण होऊन गेले. इनामदारीची सगळी सत्ता काकूच्या आणि तात्यासाहेबांच्या हाती असली तरी आपण इस्टेटीचे अर्धे मालक आहोत याची त्याला जाणीव होती, पण त्या दृष्टीने तो आजपर्यंत कधीच वागला नव्हता. वर्तनातच नव्हे तर साध्या बोलण्यातही कधी त्याने तशी हक्काची भावना दर्शविली नव्हती. तो शिक्षण संपून आल्यानंतर इनामदारी उत्पन्नाच्या कारभारात त्याने लक्ष घालावे आणि काही गोष्टी स्वतःच्या हाती घ्याव्यात असे काही मंडळींनी त्याला सुचवले होते. पण एकतर पितृसमान वडील बंधूंवर त्याचा विश्वास होता आणि मुख्य म्हणजे उत्पन्न हिशोबाच्या बाबतीत त्याने भाग घ्यावा असा खुद्द तात्यासाहेबांचा कल दिसेना. उलट तो विषय त्याने काढला की त्यांची त्या बाबतीत टाळाटाळ करण्याची प्रवृत्ती दिसून येईल. त्यामुळे त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन तात्यासाहेबांना दुखवावे असे त्याला वाटेना. आजचे त्यांचे उद्गार त्याला अनपेक्षित वाटले. त्या उद्गारातले इंगित त्याच्या लक्षात आले. त्याच्या मनाला धक्का बसला. त्या वाड्याच्या काटेकोर अर्ध्या भागाच्या इस्टेटीच्या समान वाटणीचा तो वंश परंपरागत हक्काने, कायद्याने आणि रक्ताने मालक असूनही आपण इथं सर्वस्वी परके असल्याची भावना त्याच्या मनात एकाएकी उद्भवली. सकाळी त्याने आपली बॅग भरली आणि तात्यासाहेबांच्या खोलीत जाऊन त्याने म्हटले, मी आज जातो आहे. त्याचा स्वर विलक्षण गंभीर होता, पण तितकाच शांत होता. तात्यासाहेबांनी चमकून त्याच्याकडे पाहिले. मग त्यांनी म्हटले, म्हणजे आताच निघालास? बापू, थोडे दिवस तू धाकट्या आईच्या खोलीकडे जाऊ नको असे डॉक्टरांनी सांगितले असले म्हणून तेवढ्यासाठी काही तुला इथून जायला हवे असे नाही. डॉक्टरांचा सल्ला म्हणून नव्हे, पण सध्याच्या परिस्थितीत मी इथे राहणे कुठच्याच दृष्टीने हितावह ठरणार नाही. मी इथून जाणेच चांगले. त्याने तात्यासाहेबांना वाकून नमस्कार केला. बापू, पण तू आजच मुंबईला जावंस? मुंबईला नाही जात, मी सुधाच्या गावी चाललोय. तिला घेऊन नंतर मुंबईला जाईन. तात्यासाहेब त्याच्याकडे पाहतच राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आश्चर्याकडे आणि प्रश्नचिन्हांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून त्याने म्हटले, तात्यासाहेब, धाकट्या काकू बऱ्या झाल्यानंतर त्यांना सांगा की त्यांनी माझ्यासमोर जो शब्द उच्चारला होता त्याचा पुनरुच्चार मी माझ्या जीवनात जीव असेपर्यंत कुठेही कधीही करणार नाही. त्या बाबतीत त्यांनी अगदी निश्चिंत राहावे. दुसऱ्याच क्षणी तो खोलीबाहेर पडला. निघताना कुणाचाही निरोप घेण्याच्या भानगडीत तो पडला नाही. पुन्हा इथे कधीही पाऊल ठेवायचे नाही या निर्धाराने तो वाड्याबाहेर पडला. 2 तासानंतर तो मिरजेला पोहोचला तेव्हा सुधाच्या गावाकडे जाणारी एसटी नुकतीच निघून गेली होती आणि रेल्वे गाडीला अद्याप तासभर अवकाश होता. त्याने तिकीट काढले आणि तो वेटिंग रूमकडे निघाला. तेवढ्याच जोशांच्या आत्याबाई हाती सामानाची पिशवी घेऊन फलाटावर येताना त्याला दिसल्या. त्याला आत्याबाई थोड्याशा परिचित होत्या. पूर्वी जेव्हा तो 2-3 वेळा सासूरवाडीला आला होता तेव्हा एका खेपेला या आत्याबाईंनी त्याला आपल्या घरी आग्रहाने चहाला बोलवले होते आणि सुधानेही, या आत्याबाई आमच्या खूप घरोब्याच्या आहेत,
यांचं अगत्याचं आमंत्रण टाळून चालणार नाही हं. असे म्हणून ती माधवला या आत्याबाईंच्या घरी घेऊन गेली होती. तो थांबला. आत्याबाई जवळ येऊन ठेपल्यावर त्याने विचारले, आत्याबाई, तुम्ही इकडे कुठे? अगं बाई, तुम्ही का बापूसाहेब? मी आमच्या नात्याच्या एका बाईचं इथल्या मिशन हॉस्पिटलात ऑपरेशन झालंय, तिला बघायला आले होते. पण पण तुम्ही? भाऊसाहेबांच्या घरची मंडळी खुशाल आहेत ना? आत्याबाईंनी हा प्रश्न अपेक्षिला नव्हता, म्हणून काहीशा आश्चर्याने त्या माधवकडे पाहत राहिल्या. त्यांच्या त्या नजरेने माधव एकदम मनात वरमला. आत्याबाईंनी म्हटले, बदली होऊन गेल्यापासून अलीकडे काही कोणी भेटलं नाही त्यांच्याकडचं. पण बदली होऊन म्हणजे कुठे बदली झाली त्यांची? कोल्हापूरला. मग हलकेच त्यांनी म्हटलं, बापूसाहेब, परवा असं ऐकलं की तुम्ही दुसरं लग्न? नाही नाही, खोटं आहे ते. मी सुधाला न्यायला आलोय. आत्याबाईंचा चेहरा अचंबित झाला. एखादा अघटित चमत्कार नजरेला पडावा तशा दृष्टीने त्या माधवकडे पाहत राहिल्या. मग त्याने म्हटले, शेवटी पोरीची तपश्चर्या सफल झाली. गेल्या वर्षी मी हरिद्वारला यात्रेला गेले होते, तेव्हा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. पोरगी तिथे एखाद्या तपस्विनीसारखी राहते आहे. सुधाच्या ठाव ठिकाणाची त्याला कल्पना नव्हती. त्याने आजवर तशी कधी कदरही केली नव्हती. त्याने विचारले, म्हणजे सुधा हरिद्वारला आहे? होय, गेली 2 वर्षे तिथेच आहे. बापूसाहेब, स्त्रीचा नवऱ्याचा आसरा सुटला की मग तिला देवाशिवाय दुसरा आसरा नाही. नवऱ्याचा आधार केव्हा सुटेल नेम नाही, पण देवाचा आधार कधी सुटण्याची भीती नाही. तोच खरा आधार. आत्याबाईंच्या बोलण्यात तसा कुठच्याही प्रकारे खोचकपणा नव्हता. त्या अगदी सहजपणे स्त्रीविषयक आपले स्वानुभवी तत्वज्ञान सांगत होत्या. पण ते बोलणे माधवच्या जिव्हारी लागत होते. त्याने ते बोलणे बंद करण्यासाठी मध्येच विचारले, आत्याबाई, हरिद्वारला सुद्धा कुठेशी राहते? तिचा पत्ता माहीत आहे का तुम्हाला? आहे ना, ती राहते त्या राम मंदिरात. मी जाऊन आले. तिथल्या मैयाच्या हातचा प्रसाद घेऊन आले. आणि मग आत्याबाईने सुधाच्या हरिद्वारच्या वास्तव्याचे इत्थंभूत वर्णन केले. आत्याबाई निनीकडे बसायला जात तेव्हा निनी सुधाच्या पत्रातला माहितीपर मजकूर कित्येक वेळा त्यांना वाचून दाखवित असे. सुधाच्या पत्रात आलेले आनंद स्वामींचे आणि शिवाश्रमाचे वर्णन तर निनीने आत्याबाईंना सगळे वाचून दाखविले होते. तेच वर्णन आता आत्याबाई अगदी खुलवून फुलवून माधवला सांगत होत्या. ते वर्णन ऐकत असता तो विस्मयातिशयाने द्विगुण झाला. कारण आत्याबाई आता सांगत असलेली माहिती आणि सुरेशने केलेले वर्णन यात कितीतरी साम्य होते नव्हे. दोन्ही वर्णने मिळती जुळती होती. तो मनात म्हणत होता, सुरेशला तो आश्रम अनाथाश्रम आहे हे माहीत नसावे. आनंद स्वामी आणि सुधा यांचे नातेही माहीत नसावे. पण कमलामाई म्हणजे आपली सुधाच याबद्दल आता तिळमात्र शंका उरली नाही. सुरेशने तिचे जे वर्णन केले होते ते हलके हलके त्याच्या नजरेसमोर येऊ लागले. आणि मग आत्याबाई निघून गेल्या तरी तो मंत्रमुग्धावस्थेत फलाटावरच कितीतरी वेळ उभा होता. 28वा भाग इथेच संपला. आजचे हे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.